आपण स्वागत करावं. धन्यवाद सर. आणि मी स्वामीजींना विनंती करते की आपलं मार्गदर्शन, आशीर्वाद रूपी मार्गदर्शनाचा लाभ इथे बसणाऱ्या सर्वांना हवा. तर मी स्वामीजींना विनंती करते की आपण कृपया आपलं मार्गदर्शनपर बोलावं ऐकावं. या सगळ्या संस्थेचे संस्थापक मिस्टर वीर आणि प्रिन्सिपल मॅडम, शिक्षक, एखादी काही शंका असेल का? किती वर्ष तुम्ही शिक्षण क्षेत्रात काम करताय, मुलांना शिकवताय निराळ्या स्तरावर, कधी रचला, कधी शंका तुम्हाला निर्माण होतात? कोण आहे? घाबरायचं काही कारण नाही. नाही काही तरी शिक्षकांना खूप शंका आल्या पाहिजे. स्वामीजी, एक शंका आहे की आम्ही शिक्षक अध्यापनाचं काम अखंड करतोय, परंतु सतत कुठल्या ना कुठल्या स्ट्रेस खाली आम्ही अडकलेलो आहोत. आम्ही स्ट्रेस फ्री टीचिंग कसं करू शकतो? तर आपलं कृपया मार्गदर्शन मिळालं करावं. तुम्ही सर्व शिक्षक या संस्थेत काम करताय. ज्या मुलांना शिकवता ती तुमची स्वतःची मुलं नाही, पण ज्या वेळेला घरी गेल्यानंतर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाचा विचार करता, त्यावेळेला प्रत्येक शिक्षक म्हणून नव्हे, तुम्ही पालक म्हणून त्यावेळेला तुम्ही तुमच्या मुलाची किती केअर, किती कन्सर्न, किती त्या मुलाला चांगलं होण्यासाठी, चांगलं बनवण्यासाठी, त्याचं जीवन घडवण्यासाठी तुम्ही तळमळीनं कष्ट घेता. बरोबर आहे? बरोबर आहे. उत्तर तुमचं मला पाहिजे. मी ठोकळाला बोलत नाही. कोणाचे चेहरे घ्यायचे, मख्ख चेहरे लक्षात घ्या. ठीक आहे, तुमची प्रतिक्रिया जरी नसली तरी मी शिक्षण संस्था स्वतः चालवतो आणि हजारो लोकांच्याकडे जातो. दुर्दैव हे आमच्या शिक्षणाचं आणि सगळ्या शिक्षकांचं. वर्षानुवर्ष आम्ही शिकवतो, वर्षानुवर्ष आम्ही स्कूलमध्ये, कॉलेजेसमध्ये जातो आणि आम्ही शिकवतो. असं जरी म्हणलं तरी मी म्हणेन आपली सगळेजण पाट्या टाकतोय. आपला विषय असेल नो कन्सर्न, माझा काही कन्सर्न नाही मुलांशी. माझा विषयला माझे 45 मिनिटं झाली, माझा सब्जेक्ट संपला, माझा जो काही पोर्शन आहे संपला की माझा काही घेणं देणं नाही. शिक्षकांची अत्यंत इनडिफरंट, केअरलेस शिक्षण संस्थांच्या मध्ये ॲटिट्यूड आहे. तुम्हाला मी बोलत नाहीये, मी आज सकाळी बोलत होतो, काल आमदारांना बोलत होतो शिक्षण संस्थेच्या बद्दल. मी स्वतः शिक्षण संस्था चालवतो. काही
शिक्षण संस्थेतले शिक्षक याच प्रकारचे आहेत. खरोखर आम्ही काय करणार आहोत? एकतरी बघा, आम्ही आमच्या जीवनात चांगला निर्माण करू शकतो. 20 वर्ष तुम्ही शिकवता, 25 वर्ष तुम्ही शिकवता. आता मी म्हणालो, त्या मुलांना समजावून देण्यासाठी तुमच्या जीवनामधून काय शिकवणार आहात तुम्ही? तुमचा मुलगा चांगला व्हावा, स्वतःचा मुलगा मोठा व्हावा, त्याला आचार विचाराचे धडे द्यावे, त्याला शिस्त लागावी, त्याला नीतिमत्ता करावी असं तुम्हाला वाटतं. पण शाळेत आल्यानंतर हजारो मुलं येतात आणि जातात रोज, पण त्यांच्यावर कधीतरी आयुष्याचा कधीतरी तुम्ही शांतपणे बसून चिंतन केले का? विचार करा. तुम्हाला वाटेल मुलं वाह्यात आहेत. मी म्हणेन मुलं वाह्यात नाही. मी तुम्हाला दाखवतो, चला माझ्याकडे संस्थांच्या काय वाटतं ते शिकायला मुलं तयार असतात. लहान मुलं तुम्ही काहीही शिकवा, फक्त शिकवणारे आणि शिक्षक त्या प्रतीचे नाही आहे, त्या क्वालिटीचे नाही आहे. कारण शिक्षक हा पेशा आहे. शिक्षक नॉट बाय चॉईस. तुम्ही शिक्षक झालेले आहात. क्षमा करा, मी बोलतोय जे सत्य आहे ते मी बोलतो. असत्य कधीही बोलणार नाही. कठोर लागेल, पण आज नाही उद्या तुम्हाला विचार केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. लक्षात बस माझी एवढीच कळकळीची तळमळीची तुम्हाला विनंती नव्हे, प्रार्थना आहे. नॉट बाय चॉईस, बाय चॉईस. जरी तुम्ही शिक्षक झाला असला तरी मुलांचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जीवन घडवणारे आहात, जीवन बनवणारे आहात. तुमच्या जवळ, तुमच्या हातामध्ये एक रॉड, एक जीव दिलेला आहे, चेतनशील. एखादा ओबडधोबड दगड जसा एखाद्या शिल्पकाराच्या हातामध्ये जातो, त्यावेळेला तो त्याचा प्राण ओततो, अगदी अक्षरशः प्राण ओततो आणि एक सुंदर एक मूर्ती साकार. लाखो लोक त्याला नतमस्तक होऊ शकतील. दगडांना देव पण देणं फार सोपं आहे, पण एका लहान जीवाला एक सुंदर आदर्श माणूस बनवणं, एक भव्य आणि दिव्य असा चारित्र्य संपन्न एक व्यक्तिमत्व निर्माण करणं हे अत्यंत कठीण आहे. तुम्हाला तुमचे अनेक प्रॉब्लेम्स असतील, मी मान्य करेन, पण तरी सुद्धा किती जरी प्रॉब्लेम जरी असले तर तुम्ही शिक्षक आहात हे तुम्ही विसरू नका. तुमची जबाबदारी, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आणि तुमचं कर्तव्य लक्षात ठेवा. तुम्ही दगडावर आघात करत नाहीये, तुम्ही एका जिवंत अशा असणाऱ्या जीवाचं जीवन घडवणार आहात. आणि जर हा 10 वर्षाचा कालखंड त्याचा जर उद्ध्वस्त जर केला तुमच्या विचारानं आणि आचारानं आणि स्वैर अशा असणाऱ्या या वृत्तीनं, समाज कधीही आम्हाला क्षमा करणार नाही. एवढंच मी म्हणेन आणि त्याचा विचार करावा. मॅडम नाही, मी रिक्वेस्ट करतो. परवा 2 तास माझ्याजवळ बसलेल्या होत्या, आम्ही बोललेलो आहे शिक्षणावर. असे जर काही खरोखर प्रयोग केले, हे पाट्या टाकणं हे जन्मभर चालणार आहे.
शिक्षकाचे शिकवणं हे जन्मभर चालणार आहे, याच्यात कोणीही बदल करू शकणार नाही. पण माणूस घडवायला जर तुम्ही सगळ्या शिक्षकांनी पुढे जर आला, जसा तुमचा मुलगा आहे तसा तोही मुलगा आहे. तो तुमचा मुलगा आहे, हा माझा मुलगा आहे, हा माझा विद्यार्थी आहे. प्रत्येक विद्यार्थी एक आदर्श झाला पाहिजे. ही जिजुगुप्सा, ही जिद्द, ही तळमळ, ही निष्ठा, हे ध्येय जर तुम्ही सर्वांनी जर ठेवलं तर काहीतरी बदल होण्याची शक्यता. ही तुमची जबाबदारी. एक व्यक्ती, एक समाज आणि एक राष्ट्र घडवण्यासाठी शिक्षक हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. का एक सांगतो, आजच सकाळी कालही मी तुला बोलतो, एक विद्यार्थी जर MA करायचं असेल, जर पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल, जर त्याला PhD करायचं असेल, तर नर्सरी क्लास पासून MA पर्यंत कमीत कमी 25 ते 27 वर्ष लागतात. बरोबर आहे ना? 25 वर्षाचा कालखंड आहे. आणि हा 25 वर्षाचा कालखंडामध्ये माणूस जर 70 ते 80 वर्ष जगतो असं जर आम्ही गृहीत धरलं, तर 1/3 माणसाचं जीवन हे लहानपणापासून MA PhD होईपर्यंत कोणत्या ना कोणत्या तरी शिक्षकाच्या सान्निध्यामध्ये मॅक्सिमम टाइम इन लाईफ, तो आपल्या आईवडिलांच्या सान्निध्यामध्ये सुद्धा नसेल, बायकोच्या सान्निध्यामध्ये सुद्धा नसेल, मुलांच्या सान्निध्यामध्ये सुद्धा नसेल, समाजाच्या सान्निध्यामध्ये नसेल, पण शिक्षकांच्या सान्निध्यामध्ये. हे जर सत्य आहे तर शिक्षकाची किती मोठी जबाबदारी आहे. हे राष्ट्र घडवायचं आहे, समाज घडवायचा आहे, आणि त्यासाठी प्रत्येक शिक्षकांना आपली जबाबदारी पार पाडावी. एवढी मी कळकळीची अतिशय नम्र होऊन तुम्हाला प्रार्थना विनंती करतो. माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद.